नमस्कार. एझी रांगोळी या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ कुठेही चुकवू नका, कारण यामध्ये मी रेडीमेड रांगोळी कशी बनवायची हे डिटेलमध्ये सांगितले आहे व त्यासाठी लागणारं साहित्य पण आपण काही जे साहित्य यूज केले ते पण पूर्ण सांगितलेलं आहे. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मैत्रिणींनो, आज आपण पावलांची रेडीमेड रांगोळी बनवणार आहेत. त्याच्यासाठी मी पावलांची ड्रॉइंग काढून घेतलेली आहेत लहान मोठ्या साईजमध्ये. जर तुम्हाला ड्रॉइंग येत नसेल तर प्रत्येकाच्या घरी हा असा छाप असतोच, तर तुम्ही याच्याने पण तुम्हाला छोटे पावलं बनवू शकता रेडीमेड रांगोळीचे. माझ्याकडे मी मोठे डिझाईन काढलेली आहे पावलांची, पण मला याच साईजमध्ये रेडीमेड पावलांची रांगोळी पाहिजे. सो त्यासाठी मी माझ्याकडे जो छाप होता तो नोटबुकवर मारून घेतला आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला साईडनी पेननी काढून घेणार आहे पूर्ण ते. सो मला जे एक्झॅक्ट ड्रॉइंग पाहिजे ते याच्यातून मिळेल मला. ही सगळ्यात सोपी पद्धत वाटते मला, सो मी असं करत आहे. जर तुम्हाला ड्रॉइंग येत असेल तर तुम्ही नक्कीच छान प्रकारे ड्रॉइंग काढू शकता आणि पावलांची साईजही तुम्हाला पाहिजे तशी मोठी छोटी बनवू शकता. याच्यानंतर आपण ही ड्रॉइंग OHP शीटवर मार्कर पेननी काढून घेणार आहोत. मैत्रिणी, तुम्ही जेव्हा OHP शीट यूज कराल तेव्हा ती 175 मायक्रॉनचीच यूज करा, कारण याच्यापेक्षा 100 मायक्रॉन वगैरे खालची OHP शीट मिळते, पण ती असताना थोडी थीन असणार आहे. सो तुम्ही 175 मायक्रॉनच यूज करा. सो अशा प्रकारे मी माझी पूर्ण ड्रॉइंग OHP शीटवर काढून घेतलेली आहे. किंवा तुम्ही विदाउट मार्कर ही रांगोळी बनवू शकता. कसं ते मी पुढे दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये. याच्यामध्ये आपण बघू शकता की मला जेवढे OHP पाहिजे तेवढे मी कट करून घेऊन नंतर मास्किंग टेपनी ते व्यवस्थित माझ्या ड्रॉइंगवर एकदम प्रॉपर चिकटवून घेत आहे. याच्यानंतर आपण याच्यावर ग्लू अप्लाय करणार आहोत. मी फॅब्रिक ग्लू हा यूज करते. तर जेव्हा आपण फर्स्ट लेअर अप्लाय करू याच्यामध्ये तुम्ही मैत्रिणींनो पाणी वापरू नका. जेव्हा तुम्ही विदाउट पाणी पूर्ण ग्लूचा वापर करताय तेव्हा तुमची रांगोळी एकदम व्यवस्थित बसेल. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम व्यवस्थित फॅब्रिक ग्लू त्याच्यावर अप्लाय करून घ्या. मला याच्यामध्ये माझे दोन्ही साईडचे दोन्ही पावलं वेगवेगळ्या कलरनी कलर करायचे आहेत. सो मी पहिल्यांदा एकाच साईडचे पावलं पूर्ण फेविकॉल लावून घेत आहे. पावलाला पूर्ण फेविकॉल ती जी ड्रॉइंग आहे त्याच्यानुसार मी फेविकॉल लावून घेत आहे. अशा प्रकारे आपण एकदम व्यवस्थितपणे याच्यावर ग्लू अप्लाय करून घेतलेला आहे. याच्यानंतर आपण याच्यावर रांगोळी टाकणार आहोत. तर मैत्रिणींनो, जेव्हा तुम्ही रांगोळी यूज कराल तेव्हा ती गाळून घ्या, जेणेकरून याच्यामध्ये मोठे कडे वगैरे येणार नाहीत. तर अशा प्रकारे आपण याच्यावर रांगोळी पूर्णपणे साईडने वगैरे सगळीकडे टाकून घेऊया. मी जिथे फेविकॉल टाकला आहे, ग्लू वापरलेला आहे, तिथे पूर्णपणे मी ती रांगोळी टाकलेली आहे. याच्यानंतर याच्यावर मी एक मायक्रॉन पेपर टाकून मी तो छोट्याशा कपड्याने ते प्रेस करून घेत आहे, जेणेकरून की आपण जी रांगोळी टाकली आहे त्याच्यावरती एकदम पूर्णपणे व्यवस्थित प्लेनमध्ये चिकटून बसेल. याच्यानंतर मी रांगोळी थोडं झटकून घेत आहे. तर मैत्रिणींनी तुम्ही पाहू शकता की आपली किती छान रांगोळीची डिझाईन उमटलेली आहे. याच्यानंतर मी आणखी एकदा थोडंसं प्रेस करून घेते. रांगोळी जी राहिलेली आहे ती एकदम व्यवस्थितपणे चिकटून बसेल. याच्यानंतर आपण दुसऱ्या साईडचे पाऊल कलर करणार आहोत. तर इथे मी पूर्णपणे ग्लू अप्लाय करून घेते. जेव्हा मैत्रिणी तुम्ही फर्स्ट लेअर अप्लाय करा तेव्हा तुम्ही विदाउट पाणी ग्लू अप्लाय करा, याच्यामुळे की तुमची रांगोळी एकदम व्यवस्थित बसेल चिकटून. याच्यानंतर मी दुसऱ्या पावलासाठी येलो कलरची रांगोळी वापरणार आहे. तर ती मी गाळून घेतली पहिल्यांदा आणि नंतर ती मी त्याच्यावर टाकते. जिथं फेविकॉल टाकले त्या पावलावर पूर्णपणे मी ती रांगोळी टाकते. आणि याच्यानंतर ती एकदम रांगोळी व्यवस्थित टाकून घेतल्यानंतर मी त्याच्यानंतर OHP शीट वापरून ती कपड्याने थोड्याशा ती प्रेस करून घेते, जेणेकरून रांगोळी एकदम व्यवस्थित चिकटून बसेल.
तर मैत्रिणींनो, तुम्ही इथं बघू शकता की आपली रांगोळी एकदम छान बसली, एकदम व्यवस्थित बसली. रांगोळीचे पावलं जे आहेत किती सुंदर दिसायलेत तुम्ही बघू शकता. पहिला लेअर अप्लाय केल्यानंतर मैत्रिणींनो, आपण ही रांगोळी कमीत कमी 1 तासभर तरी वाळत ठेवूया, जेणेकरून जेव्हा आपण दुसरा फेविकॉलचा लेअर अप्लाय करू तेव्हा ब्रशसोबत आपली रांगोळी निघणार नाही. सो कमीत कमी 1 तासभर तरी आपण ही रांगोळी वाळत ठेवूया. मैत्रिणींनो, इथं आपण बघू शकता की आपला जो पहिला लेअर आहे तो पूर्णपणे वाळलेला आहे आणि याच्यावर आपण आता दुसरा लेअर अप्लाय करणार आहोत. तर जेव्हा तुम्ही फेविकॉलचा दुसरा लेअर अप्लाय कराल तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही 50% पाणी आणि 50% ग्लू यूज करा, जेणेकरून तो फेविकॉल जो आहे तो जे आपली रांगोळीचा लेअर आहे त्याच्यावर एकदम व्यवस्थितपणे आपल्याला ब्रशनी लावता येईल आणि याच्यावर आपली रांगोळी पण एकदम व्यवस्थितपणे चिकटून बसेल. मैत्रिणींनो, जर तुम्हाला काही समजलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. तर अशा प्रकारे आपण आपला जो फर्स्ट लेअर आहे त्याच्यावर आपण आपला सेकंड लेअर फेविकॉलचा, ज्याच्यामध्ये 50% पाणी आणि 50% ग्लू आहे, तो अप्लाय करत आहोत. आणि याच्यानंतर याच्यावर मी जे आपण गाळून घेतलेली रांगोळी आहे ती सगळीकडे टाकून घेते. रांगोळी एकदम तुम्ही व्यवस्थितपणे टाकून घ्या आणि नंतर याच्यावर मी OHP शीटचा वापर करून थोडी ती रांगोळी कपड्याने हलक्या हाताने प्रेस करून घेते. तर इथं तुम्ही बघू शकता, हा आपला आपण सेकंड लेअर, रांगोळीचा सेकंड लेअर अप्लाय केलेला आहे. तर किती छान प्रकारे रांगोळी बसलेली आहे. त्याचप्रमाणे आपण जे आपलं दुसरं येलो कलरचं पाऊल आहे त्याच्यावरही आपण तसंच करणार आहोत. आपण फेविकॉल आणि पाणीचं जे आपलं मिश्रण आहे ते त्याच्यावर अप्लाय करून त्याच्यावर रांगोळी टाकून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण येलो कलरच्या रांगोळी ही एकदम व्यवस्थित टाकून घेऊन त्याच्यावर थोडं हलक्या हाताने प्रेस करून घेणार आहोत, जेणेकरून आपली जी रांगोळी आहे ती एकदम व्यवस्थित चिकटून बसेल. तर तुम्ही इथं बघू शकता की आपले दोन्ही पावलांवरचे सेकंड लेअर कंप्लीट झालेले आहेत. याच्यानंतर आपण जे साईडचा जो OHP शीट आहे ते आपण ते शेपनुसार कात्रीने एकदम व्यवस्थित कट करून घ्या, जेणेकरून ते एक्स्ट्राच्या साईडनी दिसणार नाही. तर इथे तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे आपली पावलं आलेली आहेत, रेडीमेड रांगोळीची पावलं, आणि ती किती एकदम व्यवस्थित दिसतात. मी थोडं ब्रशने जे साईडने रांगोळी वगैरे आहे पसरली ते सगळे व्यवस्थित क्लीन करून घेते. तर मैत्रिणींनो, तुम्ही इथं बघू शकता की आपली एकदम सुंदर अशी लक्ष्मी पावलांची रेडीमेड रांगोळी बनलेली आहे. मी माझ्या चॅनलवरती रांगोळीचे नवीन नवीन व्हिडिओ पोस्ट करत असते. सो जर तुम्ही आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.